हा खरा वाद जो आहे हा ब्राह्मण्यवाद्यांनी, मी ब्राह्मण शब्द वापरलेला नाही, ब्राह्मण्यवादी हा शब्द वापरलेला आहे. कारण सर्वच ब्राह्मण ब्राह्मण्यवादी असतात असं नाही. ब्राह्मण्यवादी एक विकृत प्रवृत्ती आहे. कारण ब्राह्मण जर असतं तर ते स्वतः ब्राह्मण होते. आमच्या पुस्तकाचा हिरोच ब्राह्मण आहे. तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवाद हा फरक समजून घ्या. आणि ह्या ब्राह्मण्यवादी प्रवृत्तीने आपलं समाजावरील भारतीय समाजाला त्यांनी कित्येक वर्ष, शेकडो वर्ष अज्ञानात ठेवून, गुलामगिरीत ठेवून त्यांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या बाबतीत त्यांना मागासलेपणा ठेवला होता आणि आपलं वर्चस्व समाजावर ठेवलं होतं. 19व्या शतकाच्या शेवटी महात्मा फुले, रामस्वामी पेरियार, नारायण गुरु असे काही समाजसेवक पुढे आले. त्याच्यानंतरच्या काळात शाहू महाराज, बडोद्याचे गायकवाड सरकार, डॉक्टर आंबेडकर हे त्यानंतरच्या काळात ह्या सर्व लोकांनी सर्व बहुजन हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दाखवलं की तुमच्या मागासलेपणाला हे फक्त 2-3% लोक जबाबदार आहेत. आता तुम्ही जागे व्हा, शिका आणि तुमची प्रगती करा. हे ज्यावेळी जागृती व्हायला लागली सर्व हिंदूंच्या मध्ये, त्यावेळी शेकडो वर्षापर्यंत ज्याने आपली सत्ता गाजवली होती त्या ब्राह्मण्यवाद्यांना अशी भीती वाटू लागली की ब्रिटिश जर उद्या इथून गेले तर हे सर्वसामान्य हिंदू आपल्याला सोडणार नाहीत आणि हे आपला सूड उगवतील. ह्या भीतीपोटी त्यांच्या मीटिंग व्हायला लागल्या आणि पुण्यातल्या काही हुशार ब्राह्मणांनी ही त्यांनी युक्ती शोधून काढली आणि त्यांनी सांगितलं की यातून जर सर्वसामान्य आपल्याला वाचायचं असेल सर्वसामान्य हिंदू पासून, तर त्याला एकच मार्ग आहे, ह्या सर्वसामान्य हिंदूंना मुस्लिमांच्या मागे लावा. आणि 1893ला पहिली प्लॅन, नियोजनबद्ध अशी पहिली दंगल पुण्यात घडवली आणि तेव्हापासून हा दंगलीचा सिलसिला सुरू आहे. हा इतिहास आपण समजून घेतला. त्यापूर्वी हे जे ब्राह्मण्यवादी लोक आज जाणून बुजून जातीयवाद करतात, जाणून बुजून भोळ्या बाबड्या हिंदू समाजाचे गैरसमज करून देतात, ज्यावेळी मुस्लिमांचं राज्य होतं त्यावेळी हेच ब्राह्मण्यवादी त्यांच्या दरबारात बसून त्यांचा कारभार करत होते. 700 वर्ष त्यांनी त्यांच्या विरुद्ध काहीही चळवळ केली नाही, त्यांच्या विरुद्ध लोकांचं प्रबोधन केलं नाही. त्या काळात त्यांचा समाजावर आता होता त्याच्यापेक्षा जास्त प्रभाव होता. त्यांनी मनात आणलं असतं तर त्यांना 2 वर्ष सुद्धा इथे राहू दिलं नसतं. पण त्यावेळी स्वतःच्या स्वार्थासाठी ते त्यांची चमचेगिरी करत राहिले आणि ज्यावेळी त्यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला त्यावेळी त्यांनी जातीय दंगली केल्या. हा माझा याचा विषय आहे. तो विषय जो 1893 साली सुरू झाला ते सरकार यांच्या हत्येपर्यंत तोच विषय तसा सुरू आहे आणि ती ही लिंक आहे. ह्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाही, ही लिंक आहे आणि ती लिंक मी या पुस्तकात दाखवली आहे. आणि ह्या जातीय दंगली घडवताना त्यांनी इंटेलिजन्स एजन्सी की जे शासनाचे कान आणि डोळे असतात, ज्याला आपण IB म्हणतो, ती संपूर्णपणे ताब्यात घेतली आणि शासनाचे कान भरायला सुरुवात केली. मेनस्ट्रीम मीडियामध्ये घुसले, मेनस्ट्रीम मीडिया ताब्यात घेतली आणि अशाच तिने IBच्या द्वारे शासनाच्या डोक्यावर ताबा घेतला आणि मेनस्ट्रीम मीडियाच्या द्वारे जनरल पब्लिकच्या डोक्यावर त्यांनी ताबा मिळवला आणि त्यांनी ह्या जातीय दंगली घडवत आजपर्यंत हिंदू मुस्लिम यांच्यात कधीही एकी होऊ दिली नाही. ते फूट पाडत आले. मग कुठलाही विषय घेतला तर तो ह्याच्यामध्ये थिअरीमध्ये बसतो, मग तो अयोध्येचा असो किंवा कुठलाही. अयोध्या ही एकच अयोध्या नाही. तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात गेला तर गेल्या 50 वर्षात त्यांनी एखादं मंदिर, एखादं मस्जिद किंवा एखादा ईदगाह हा वादाचा विषय बनवून ठेवला आहे. हा पूर्वी कधीही नव्हता. तर हे वादाचा विषय बनवण्याचं कारण म्हणजे ह्या दंगली कायम चालू ठेवणे. अरे बाबा आता पुढे कोणाला आणू नका, डिस्टर्ब होतोय.
आणि अशा जंगली सतत वाढत गेल्यानंतर ज्यावेळी लोकांना वाटायला लागलं की ही त्यांची चाल लक्षात यायला लागली, त्यावेळी त्यांनी आपली स्ट्रॅटेजी किंवा आपला डाव बदलला आणि नंतर ते दहशतवादाचा त्यांनी भाऊ उभा केला. दहशतवादाचा भाऊ उभा करण्यामध्ये सुद्धा आयबी आणि मेनस्ट्रीम मीडिया यांची साठगाठ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण 5-6 वर्षापूर्वीची जर वर्तमानपत्र पाहिली, त्या वर्तमानपत्रात दररोज किंवा आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा आयबी अशा इन्फॉर्मेशन देत होती की अमुक अमुक याच्यावर हल्ला होणार आहे, पार्लमेंटवर हल्ला होणार आहे, अमुक ठिकाणी हल्ला होणार आहे, अमुक व्हीआयपीवर हल्ला होणार आहे, अमुक मंदिरावर हल्ला होणार आहे. अशा प्रकारच्या बातम्या आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा आयबीच्या हवाल्याने सर्व वर्तमानपत्रात येत होत्या. माझा पहिला प्रश्न असा आहे की आयबीचं काम ह्या गुप्त बातम्या वर्तमानपत्रात देण्याचं आहे का? आयबीचं काम आहे गुप्त बातमी गुप्त ठेवणे, सिक्रेट इन्फॉर्मेशन टू बी केप्ट सिक्रेट, ती वर्कआउट करणे आणि जो काही अतिरेक्यांचा प्लॅन असेल तो धुळीला मिळतो. मी कमीत कमी 54 उदाहरणं दिली आहेत अशा बातम्यांची, त्यापैकी एकही बातमी खरी ठरलेली नाही. पण त्याचा परिणाम असा झाला की एक मुस्लिम समाजाबद्दल, कारण ती बातमी देताना ते काही दहशतवादी नोन अननोन अस्तित्वात असलेल्या अस्तित्वात नसलेल्या संघटनांची नावही देत होते. त्यामुळं एक मुस्लिम समाजाबद्दल एक गैरसमज निर्माण करायचं आणि असं काहीतरी एक भूत आहे असा भाव निर्माण करायचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यात ते यशस्वी झाले. आणि अशा बातम्या ज्यावेळी येत होत्या त्यावेळी अनेक ठिकाणी सिक्युरिटी अरेंजमेंट करण्यात आली. लोकांना बराच वेळ तास पाळीत उभारायची वेळ यायला लागली सिक्युरिटीसाठी, आणि त्या पाळीतून जाणारा प्रत्येक माणसाच्या डोक्यात असा काहीतरी अतिरेकी डाव आहे आणि कुठल्या तरी मुस्लिम संघटना असा अतिरेकी कारवाया करत आहेत असं त्यांच्या डोक्यात येत होतं. आणि हे अशा प्रकारे वातावरण तयार करायचं काम त्यांचं होतं आणि ते त्यांनी केलं. आणि एकदा हे वातावरण निर्माण झाल्यानंतर त्यांनी बॉम्बस्फोट करायला सुरुवात केली आणि ते बॉम्बस्फोट करून ते मुस्लिमांच्यावर लादायचं काम त्यांनी फार चलाखपणे केलं. ते कसं करत होते ह्याची मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. आणि मग हे सर्वसामान्य माणसं ज्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय माहित नाही, तपास म्हणजे काय माहित नाही, त्याचा गैरसमज कसा होऊ शकतो हे मी सांगतो. तपास ते कसा करत होते, एखादा बॉम्बस्फोट झाला की पहिल्याच दिवशी बॉम्बस्फोटची बातमी येत होती. त्याच दिवशी कमीत कमी 2-4 ऑर्गनायझेशनची किंवा टेरर ऑर्गनायझेशनची नावं यायची की अमुक 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 यांनी केल्याचा संशय आहे. तुम्हाला जर पहिल्याच दिवशी माहिती समजली होती त्याचा अर्थ तुम्ही रोखू शकता, तुम्हाला माहितच होतं, तुम्ही रोखू का शकला नाही हा पहिला प्रश्न. कुठलीही बॉम्बस्फोटाची माहिती बातमी काढा, पहिल्याच दिवशी तुम्हाला 4 ऑर्गनायझेशन 2-3 लोकांची नावं मुस्लिम लोकांची त्यात मिळून येतील. कुठल्याही कुणीही त्यांना असा प्रश्न विचारला नाही की पहिल्याच दिवशी तुम्हाला हे कसं समजलं. त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी आयबीचे लोक, असं आयबीचा आणि तपासाचा काय संबंध नाही, आयबीचं काम इंटेलिजन्स कलेक्शन, पण बहुतेक सगळ्या तपासामध्ये आयबीने येऊन हस्तक्षेप केला, इंटरफेअर केला आणि त्याने आपला रेडीमेड फॉर्म्युला आपल्या लोकल पोलिसांना देऊन लोकल पोलिसांनी दबावाखाली त्यांना ते त्यांनी पुढचा तपास करायला लावला. यातला बहुतेक सगळा तपास जर आपण कुठल्याही तपासाची कागदपत्र पाहिली तर त्याचा तो पुरावा जो आहे, तो पुरावा काय आहे, एक तो जो आरोपी कोण ते पकडलेला असतील तो पहिलाच पकडलेला असतो तर त्याचा कबुली जबाब, तो पहिलाच पकडलेला पहिल्यांदा पकडतात, अटक नंतर दाखवतात. आणि पहिल्यांदा पकडून त्याला काही फोनवर बोलायला लावायचं मारहाण करून, आणि त्याने काही फोन असे काश्मीरच्या अमुक याच्याशी बोल, पाकिस्तानशी कुणाशी तरी बोल आणि असं बोलून मग त्याचे कॉल रेकॉर्ड्स करायचे, ते कॉल रेकॉर्ड्स प्रोड्यूस करायचे.
तिसरा पुरावा काय, रिकव्हरी. त्याच्याकडून काही हत्यार, दारुगोळा किंवा एक्सप्लोजन्स हे सगळे रिकव्हर करायचे. आता रिकव्हरी किती सोपी आहे हे तुम्हाला माहित नाही. सगळ्यांना वाटतं की रिकव्हरी झाली बाबा तिच्या घरात फार मोठं प्रकरण आहे. पण रिकव्हरी काय कोणाच्याही घरात करू शकतो. ते रिकव्हरी मुख्यमंत्र्यांच्या घरातून सुद्धा करू शकतात. रिकव्हरी पंचनामा ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कुठलेही 2 पंच आणायचे आणि त्यांना सह्या करा म्हणून सांगायचं. वास्तविक पंचनामा म्हणजे काय, पंचनामा म्हणजे आपल्या त्या भागातील त्या लोकॅलिटीतले रिस्पेक्टेबल पर्सन्स आणून त्यांच्या समक्ष त्या परिस्थिती दाखवायची आणि त्याप्रमाणे पंचनामा करायचा. कुठलाही रिस्पेक्टेबल पर्सन कितीही सोशल ऍक्टिव्हिस्ट असो, कितीही एज्युकेटेड असो, पंचनामासाठी जात नाही. त्याच्यासाठी पोलिसांच्याकडे रेडीमेड योजना आहे. पोलिसांच्याकडे योजना अशी आहे की त्यांच्या पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला जे सायकल दुकानदार असतात, चहा टपरीवाले असतात, पानपट्टीवाले असतात, ते त्यांचे कायमचे पंच असतात आणि त्यांना बोलवायचं आणि त्यांना पंचनामा करायला, त्याच्या सह्या करायला सांगायच्या. त्यांना माहिती नाही त्यात काय असतं की आम्ही असं आम्हाला पोलिसांनी बोलवलं आणि त्याच्या घरात गेलो, त्याची झडती घेतली, मग त्यामध्ये अमुक कोपऱ्यात असं वेपन्स मिळाले किंवा एक्सप्लोजन मिळाले, काय असेल ते, आणि मग ते आम्ही ते त्याचं जप्त केलं, त्याचं सील केलं, त्याच्यावर आमच्या सह्या केल्या, पोलिसांनी आपल्या सह्या केल्या. हा पंचनामा. तर हा पंचनामा पोलीस स्टेशनमध्ये कोणाच्याही विरुद्ध कोणाच्याही करू शकतात. असा पंचनामा. आणि चौथा म्हणजे विटनेसेस, साक्षीदारांचे जबाब. साक्षीदारांचे जबाब ही फार सोपी गोष्ट आहे. कारण साक्षीदारांच्या जबाबावर गुन्ह्यामध्ये जे साक्षीदारांचे जबाब घेतात त्याच्यावर कायद्याप्रमाणे त्याची सही घ्यायची नसते. कायद्यानेच बंदी आहे सही. म्हणजे पोलीस जे तयार करतील ते स्टेटमेंट. तुम्ही म्हणाल की सही नाही, मग कसं स्टेटमेंट? कायद्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासातल्या स्टेटमेंटवर सही करायचीच नसते. मग हे कोर्टापुढे ज्यावेळी जातं त्यावेळी कोर्टापुढे काय असतं, एक त्याचा कबुली जबाब असतो, दुसरा पंचनामा असतो, तिसरं कॉल रेकॉर्ड असतं, चौथं 2-3 याचे स्टेटमेंट असतं. आणि ही बातमी वर्तमानपत्रात आल्यानंतर सगळ्यांना वाटतं की एवढा मोठा पुरावा आहे तर काहीतरी वाईट. अशा प्रकारे कोर्टालाही वाटतं की बाबा एवढा पुरावा आहे. वास्तविक कोर्टाने अशा महत्वाच्या बाबतीत त्याच्या थोडंसं पलीकडे जाऊन काही बाबतीत खात्री करणं आवश्यक आहे. पण कुठल्याही कोर्टाने याची खात्री केली नाही आणि जसे पोलिसांनी मागितले त्याप्रमाणे त्यांनी पोलीस कस्टडी रिमांड दिले. एकाच प्रकारे 10 वेगवेगळ्या ग्रुपना दिलेला आहे. उदाहरण तुम्ही जर हैदराबादची केस पाहिली किंवा बऱ्याच केसेस बघितल्या, एकाच प्रकारे पहिला एक ग्रुप आणला त्यांना 2 महिने, दुसरा ग्रुप आणला त्यांनाही 2 महिने रिमांड, असे रिमांड देत गेले. आणि हा सिलसिला जवळजवळ 3-4 वर्षे चालू राहिला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची समजूत अशी झाली की असा मोठा काहीतरी टेरर ग्रुप आहे, तो स्फोट घडवतो, तो देशद्रोही आहे, आतंकवादी आहे आणि त्यांना ते देशाच्या विरुद्ध काहीतरी करण्याचा त्यांचा इरादा आहे. करकरीच्या विरुद्ध एवढे लोक का गेले? तर करकरेंनी पहिल्यांदा अरे आता दरवाजा बंद करून घ्या ना, बंद करा, तर कोणाला येऊ देऊ नका, इकडे कमीत कमी पुढे येऊ देऊ नका. फार डिस्टर्ब होतं. करकरेंनी पहिल्यांदा तर नांदेड बॉम्बस्फोट झाला की तो मी दैवी समजतो त्याला, कुदरती डिटेक्शन, की त्यामध्ये ते करत असतानाच स्फोट झाला, 2 मेले, 2 जखमी झाले. त्यामुळे त्यांना काय करायला चान्सच नव्हता. त्याच्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये करकरेंनी प्रामाणिकपणे तपास केला. आयबीने जो रेडीमेड फॉर्म्युला दिला तो त्यांनी नाकारला.